वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण गरजा अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या भागातील गरज नीड्स या संकल्पनेसंदर्भात माहिती पाहिली होती. मग गरजाची व्याख्या असेल, गरजांची वैशिष्ट्ये असेल आणि गरजांचे प्रकार. तर अशा प्रकारे मागील लेक्चरला आपण माहिती पाहिली आहे. या लेक्चरला पुढील काही संकल्पना, त्यामध्ये पहिली संकल्पना येते पहा, वस्तू. आता वस्तू म्हणजे काय? ज्या घटकाद्वारे मानवी गरजा पूर्ण होतात अशा भौतिक घटकाला तुम्ही वस्तू म्हणतात. गुड्स. खडू आहे, माझी लिखाणाची गरज पूर्ण करतो, काय आहे? वस्तू आहे. डस्टर आहे, फळा पुसण्याची गरज पूर्ण करतो, वस्तू आहे. मोबाईल आहे, तुमची गरज पूर्ण करतो, ती काय आहे? वस्तू. वस्तू काय आहे? भौतिक स्वरूपात असते की जी तुम्हाला तुमच्या डोळ्याने पाहता येते, म्हणून त्यांना तुम्ही वस्तू असे म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला गुड्स असे म्हणतात. त्यानंतर पुढे आहे सर्व्हिसेस, सेवा. या देखील मानवी गरजा पूर्ण करतात, परंतु या अदृश्य स्वरूपाच्या असतात, त्यांना भौतिक स्वरूप प्राप्त नसतात. मग सेवा अदृश्य स्वरूपाच्या. आता शिक्षक तुम्हाला टीचिंग करताय, अदृश्य स्वरूपाची सेवा आहे. डॉक्टरची सेवा, वकिलांची सेवा, या सर्व सेवा अदृश्य स्वरूपाच्या आहे, परंतु या वस्तू आणि सेवा मानवी गरजा पूर्ण करत असतात, म्हणून त्यांना अर्थशास्त्रामध्ये महत्त्व आहे. त्यानंतर पहा, पुढची संकल्पना आहे उपयोगिता, युटॅलिटी. वस्तू, सेवा आणि पुढचे आहे उपयोगिता, युटॅलिटी. या संकल्पनेसंदर्भात आपण यापूर्वीही तुम्हाला व्याख्या सांगितली आहे. मानवी वस्तूच्या अंगभूत असणारी मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. आता कुठलीही वस्तू असू द्या, तिच्या अंगभूत जर मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता असेल, तिला तुम्ही उपयोगिता असे म्हणतात त्या संकल्पनेला, आणि ती वस्तू तुम्हाला उपयोगी आहे. खडूचं उदाहरण दिलं होतं मी. माईकचं उदाहरण आहे की माईक आता माझी गरज पूर्ण करतोय, क्लॅरिटी, तुम्हाला चांगल्या प्रकारचा आवाज त्या व्हिडिओमध्ये देता येईल, म्हणून या माईकमध्ये आता काय आहे? उपयोगिता आहे. आणि उपयोगितेची वैशिष्ट्ये वगैरे आपण 12वीमध्ये सेपरेट टॉपिकच आहे. उपभोक्त्याचे वर्तन, जो कंझ्युमर आहे, कंझ्युमर बिहेवियर, उपभोक्त्याचे वर्तन, याच्यामध्ये उपयोगिता ही एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. आणि या उपयोगितेच्या संकल्पनेवरच आधारित घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, जो भविष्यामध्ये तुम्हाला अभ्यासावयाचा आहे. पुन्हा एकदा उपयोगितेची व्याख्या सांगतो, काळजीपूर्वक लक्ष द्या, आणि ही संकल्पना यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने पोस्ट करा. वस्तूच्या अंगभूत असणारी मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. त्यानंतर पुढे आहे पहा, मूल्य, व्हॅल्यू. आता मूल्य म्हणजे काय? तर मूल्य दोन प्रकारचं सांगितलं आहे पहा. एक आहे उपयोगिता मूल्य आणि एक आहे विनिमय मूल्य. आता उपयोगिता, ती वस्तू जर उपयोगी असेल एखादी, आता खडू आहे, मला उपयोगी आहे, म्हणून या खडूला काय मिळालेलं आहे? उपयोगिता मूल्य आहे. म्हणजेच पहा, उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे. एखाद्या वस्तूची उपयोगिता म्हणजेच त्या वस्तूचे उपयोगिता मूल्य होय. मग आता हे उपयोगिता मूल्य, आता सूर्यप्रकाश आहे पहा, तुम्हाला उपयोगी आहे, तुम्हाला जीवन आवश्यक आहे, म्हणून त्याच्यामध्ये काय आहे? उपयोगिता मूल्य आहे. किंवा पाणी आहे, तुम्हाला उपयोगी आहे, मग त्यामध्ये काय आहे? उपयोगिता मूल्य, युटॅलिटी व्हॅल्यू त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पुढे आहे पहा विनिमय मूल्य, त्याला एक्सचेंज व्हॅल्यू असे म्हटलं जातं. आता एक्सचेंज व्हॅल्यू एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य, कंपॅरिझन केलं जातं आणि मूल्य ठरवलं जातं. पहा, हेच मूल्य वस्तूंच्या किमतीच्या स्वरूपात असतं. वस्तूंना किमती दिलेल्या, प्राइस टॅग दिले जातात, आणि हे प्राइस टॅग हेच एक प्रकारे आहे तुमचं एक्सचेंज व्हॅल्यू, विनिमय मूल्य. एका वस्तूच्या
बदल्यात दुसऱ्या वस्तू किंवा एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य त्यालाच तुम्ही म्हणतात विनिमय मूल्य. पैशाच्या स्वरूपात सांगितलेलं मूल्य त्यालाही तुम्ही विनिमय मूल्य म्हणतात. मग पैशाच्या स्वरूपात जे मूल्य सांगितलं जातं त्यालाच तुम्ही काय म्हणतात प्राइस टॅग. आता पार्लेचा बिस्किट पुडा आहे 5 रुपयाचा बिस्किट पुडा. मग 5 रुपये हे काय आहे त्या बिस्किट पुड्याची किंमत आहे, म्हणजेच ते काय आहे त्याचं विनिमय मूल्य आहे. तसं पाणी खूप जीवन आवश्यक आहे. मग पाणी तुम्हाला जर मोफत मिळते, ऑक्सिजन मोफत मिळतोय, म्हणजेच त्या पाण्यामध्ये ऑक्सिजनमध्ये तुमची उपयोगिता काय होत आहे पूर्ण होत आहे. म्हणूनच त्याला तुम्ही काय म्हणतात उपयोगिता मूल्य म्हणतात. त्यानंतर पुढे पहा, यावरच आधारित हिरा पाणी विरोधाभास त्याला वॉटर डायमंड पॅराडॉक्स नावाची एक कन्सेप्ट नव्याने तुमच्या अभ्यासक्रमात आलेली आहे. लक्षात ठेवा कन्सेप्ट काय आहे, हिरा पाणी विरोधाभास त्याला तुम्ही म्हणतात वॉटर डायमंड पॅराडॉक्स. आता काय आहे वॉटर डायमंड पॅराडॉक्स? पाणी जीवन आवश्यक आहे, उपयोगिता मूल्य सर्वात जास्त आहे पाण्याला. तुम्हाला जर काही काळ पाणी मिळालं नाही तर पाणी ही एक प्रकारे तुमची जीवनावश्यक गरज आहे आणि ती पूर्ण झाली नाही तर कालांतराने तुम्हाला ते पाणी मिळवण्यासाठी धडपड करावी लागेल आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. म्हणजे पाण्याचं उपयोगिता मूल्य युटॅलिटी व्हॅल्यू हे सर्वात जास्त आहे. पण आता वॉटर किंवा डायमंड त्याला तुम्ही म्हणतात हिरा. आता हे हिरा काय आहे दुर्मिळ आहे. दुर्मिळ म्हणजे खूप कमी प्रमाणावर सापडतो आणि मग कमी प्रमाणावर असल्यामुळे त्याची मागणी कशी आहे जास्त आहे आणि त्याला काय मिळालेलं आहे एक प्रकारे विनिमय मूल्य हे सर्वाधिक आहे. दुर्मिळतेमुळे त्याला एक्सचेंज व्हॅल्यू किंवा विनिमय मूल्य जास्त मिळतं. म्हणजे लक्षात ठेवा पाणी जीवनावश्यक आहे पण ते विपुल प्रमाणावर आहे. त्याच्यामुळं पाण्याचं उपयोगिता मूल्य सर्वाधिक आहे पण विनिमय मूल्य सर्वात कमी आहे. पाण्याची बॉटल तसं पाहिलं तर तुम्ही जारचं पाणी वगैरे घेतात, पण ते जर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट पाणी नगरपालिकेचं पाणी वापरलं खूप काहीतरी शुल्लक रक्कम तुमच्याकडनं ॲन्युअली घेतली जाते. मग ते काय आहे पाणी दुर्मिळ नाही आहे, विपुल प्रमाणावर असल्यामुळं त्याला जे एक्सचेंज व्हॅल्यू आहे विनिमय मूल्य आहे ते खूप कमी आहे. पण हिरा ही दुर्मिळ वस्तू आहे त्याच्यामुळे हिऱ्याचं एक्सचेंज व्हॅल्यू किंवा विनिमय मूल्य हे सर्वात जास्त आहे. पण उपयोगिता हिरा मिळाला नाही म्हणून तुम्ही जगणार नाही असं होतं का? नाही. पाणी मिळालं नाही म्हणून नक्कीच तुम्ही खूप काळ पाणी मिळालं नाही तर नक्कीच तुम्ही जगू शकणार नाही. पण तसं हिरा मिळाला नाही म्हणून तुम्ही मरणार असं होत नाही. म्हणजेच हिऱ्याचं उपयोगिता मूल्य युटॅलिटी व्हॅल्यू हे खूपच कमी आहे कशाच्या तुलनेत पाण्याच्या तुलनेत. तर अशा प्रकारे वॉटर डायमंड पॅराडॉक्स सांगितलं आहे. पाण्याचं उपयोगिता मूल्य जास्त आणि विनिमय मूल्य कमी, तर हिऱ्याचं उपयोगिता मूल्य कमी आणि विनिमय मूल्य जास्त. त्यानंतर पुढे पुढे एक संकल्पना येते संपत्ती वेल्थ. आता संपत्ती म्हणजे काय तर ज्या वस्तूला बाजार मूल्य असते त्याचबरोबर ज्या वस्तूची देवाणघेवाण केली जाते अशा कुठल्याही वस्तूला तुम्ही म्हणतात संपत्ती प्रॉपर्टी. मार्केट व्हॅल्यू आहे. आता खडू आहे शिक्षकाची संपत्ती, 1 रुपया जरी किंमत असली मार्केट व्हॅल्यू आहे. एक्सचेंज दुकानदाराकडनं तुम्ही दुकानदाराला 1 रुपया देऊन तो खडू विकत घेतात. मग आता खडू ही शिक्षकाची एक प्रकारे काय झाली मग संपत्ती झाली. मोठ्या प्रमाणावर खडूचे बॉक्स जर एक वेळ कलेक्ट करत गेला तर नक्कीच ती काय राहणार आहे तुमची संपत्ती राहणार. त्या अशा प्रकारे संपत्ती म्हणजे काय पुन्हा एकदा संपत्तीची व्याख्या सांगतो, काळजीपूर्वक लक्ष द्या. ज्या वस्तूला बाजार मूल्य असते त्याचबरोबर ज्या वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूला संपत्ती असे म्हणतात. मग आता संपत्ती होण्यासाठी त्या वस्तूच्या अंगभूत काही महत्त्वाची वैशिष्ट्ये असणं गरजेचं असतं. कुठलीही वस्तू संपत्ती होऊ शकत. मग अशी कोणती वस्तू आहे? संपत्तीची वैशिष्ट्ये काय? सर्वात पहिलं वैशिष्ट्य आहे पहा संपत्तीमध्ये उपयोगिता मूल्य असणं गरजेचं आहे. जर संपत्ती उपयोगाचीच नसेल तर ती संपत्ती होणार नाही. खूप मोठं शेत आहे आणि शेतात गवत आहे किंवा काँग्रेस उगवलेलं आहे, मग त्याला व्हॅल्यू आहे का? नाही. मग ती संपत्ती आहे का तुमची? नाही.
वेस्टेज आहे कालांतराने ज्यावेळेस ते वाहिलं जातं त्याला काडी लावून जाळून टाकलं जातं, म्हणजे ती संपत्ती ग्राह्य धरली जात नाही, त्यामध्ये उपयोगिता नाही. म्हणूनच लक्षात द्या, संपत्ती होण्यासाठी सर्वात पहिलं वैशिष्ट्य आहे उपयोगिता, युटॅलिटी व्हॅल्यू. वस्तूमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता असेल तरच ती संपत्ती होऊ शकते. उदाहरणार्थ फर्निचर आहे, फ्रीज आहे, याच्या सहाय्याने मानवाची गरज काय होत असते, पूर्ण होते. म्हणूनच त्याला काय आहे, उपयोगिता मूल्य आहे. त्यानंतर पुढे पहा, दुर्मिळता. जर मोठ्या प्रमाणावर तुम्हाला मुबलक फुकटच वस्तू मिळत असतील तर त्या संपत्तीत काउंट केलं जाणार का? वाळवंटात बसले वाळू विकताय, मग त्या वाळूला कोणी खरेदी करणार आहे का? नाही. समुद्र किनाऱ्यावर बसले खारं पाणी विकताय, खरेदी करणार आहे का कोणी? नाही. कारण की ते तिथे विपुल प्रमाणावर आहे, त्याला दुर्मिळता नाही, म्हणून त्या ठिकाणी, त्या पर्टिक्युलर ठिकाणी ते संपत्ती या संज्ञेमध्ये काउंट केलं जाणार नाही. पण समुद्र किनाऱ्यावरचं किंवा नदी काठची जी वाळू आहे ती जर कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी गेली तर तिला व्हॅल्युएशन प्राप्त होतं आणि तिचं रूपांतर संपत्तीमध्ये होतं, लक्षात ठेवा. म्हणूनच संपत्ती दुर्मिळतेवरून निर्माण होत असते. आता नारळ कोकणामध्ये विपुल प्रमाणावर आहे, म्हणून नारळाला तिथं व्हॅल्युएशन मूल्य खूप कमी आहे. पण तेच नारळ जर चौपाटीवर आलं, जे नारळ कोकणामध्ये 2-3 रुपयाला मिळतं ते चौपाटीवर गेल्यावर 50 रुपये त्याची किंमत होते. असं का होतं? कारण की ते दुर्मिळ भागात जाते, विपुल भागाकडून दुर्मिळ भागाकडे त्याचं स्थलांतर होतं आणि त्यामुळे त्याला संपत्तीचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणून लक्षात ठेवा, संपत्तीमध्ये दुर्मिळता हे एक वैशिष्ट्य महत्त्वाचं आहे. त्यानंतर विनिमयता, एक्सचेंज झाली पाहिजे संपत्ती. आता एका वस्तूच्या बदल्यात तुम्ही आता पहा, विनिमयता म्हणजेच वस्तूचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे झाला पाहिजे, म्हणजेच तिची खरेदी विक्री झाली पाहिजे. दुकानदाराकडून आपण ती वस्तू खरेदी करत असेल तर ती आपली संपत्ती. आधी मालकी दुकानदाराची. सिंपल उदाहरण, 5 रुपयाचा बिस्किट पुडा आहे, तो कोणाच्या मालकीचा? दुकानदाराच्या मालकीचा, म्हणजे ती संपत्ती कोणाची झाली? दुकानदाराची. त्याला 5 रुपये दिले, तो बिस्किट पुडा आपण खरेदी केला, ती संपत्ती कुणाची झाली? आपली झाली. म्हणजेच विनिमयता हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे संपत्तीमध्ये. त्यानंतर मनुष्यबाह्यता, एक्सटर्नलिटी. मनुष्यबाह्यता म्हणजे संपत्ती होण्यासाठी ती वस्तू मनुष्याच्या बाह्य भागात असणं गरजेचं आहे, मनुष्याच्या बाहेर असणं, शरीराच्या बाहेर असणं गरजेचं आहे. मग आता शरीराच्या बाहेर बऱ्याच वस्तू दिसतात, पिशवी आहे, खुर्ची आहे, टेबल आहे, पुस्तक आहे. मग या सर्व वस्तू मनुष्य बाह्यता असल्यामुळं त्यांना संपत्तीचं स्वरूप प्राप्त होतं. त्यानंतर पहा, पुढे 2 महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, एक वैयक्तिक उत्पन्न आणि एक व्यय शक्य उत्पन्न. त्यालाच तुम्ही म्हणतात रियल इन्कम किंवा डिस्पोजेबल इन्कम किंवा खर्च शक्य उत्पन्न. आता वैयक्तिक उत्पन्न व्यक्तीला त्याच्या सर्व मार्गांच्या साहाय्याने एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत व्यक्तीला त्याच्या सर्व साधनांच्या साहाय्याने मिळालेली मिळकत म्हणजे वैयक्तिक उत्पन्न होय. आणि आता या वैयक्तिक उत्पन्नातून प्रत्यक्ष कर, उत्पन्न कर, संपत्ती कर यासारखे कर वजा जाता शिल्लक राहिलेले उत्पन्न त्याला तुम्ही म्हणतात व्यय शक्य उत्पन्न किंवा डिस्पोजेबल इन्कम, किंवा त्याला तुम्ही आणखी म्हणतात रियल इन्कम, वास्तव उत्पन्न. म्हणजे कर, व्यक्तीच्या उत्पन्नातून कर रूपी उत्पन्न वजा जाता शिल्लक राहिलेले उत्पन्न, त्यास तुम्ही म्हणतात रियल इन्कम किंवा व्यय शक्य उत्पन्न. व्यय म्हणजे त्याला तुम्ही म्हणतात खर्च, खर्च शक्य उत्पन्न, डिस्पोजेबल इन्कम. तर अशा प्रकारे या काही महत्त्वाच्या संकल्पना आज आपण पाहिलेल्या आहे. वस्तू, सेवा, उपयोगिता, मूल्य. त्यानंतर हिरा पाणी विरोधाभास, वॉटर डायमंड पॅराडॉक्स. यावर तुम्हाला हमखास प्रश्न पडणार आहे, लक्षात ठेवा की वॉटर डायमंड पॅराडॉक्स थोडक्यात संकल्पना सांगा. वॉटर पाणी, पाण्याला उपयोगिता मूल्य आहे, विनिमय मूल्य कमी आहे. पाणी विपुल प्रमाणावर आहे, दुर्मिळ नाही आहे, त्यामुळे पाण्याला उपयोगिता मूल्य जास्त आणि विनिमय मूल्य कमी. तर डायमंड, हिरा, हिऱ्याला दुर्मिळतेमुळे एक्सचेंज व्हॅल्यू जास्त आहे आणि त्याची उपयोगिता कमी आहे, त्याच्यामुळे त्याचं युटॅलिटी व्हॅल्यू कसं आहे? कमी आहे. त्यानंतर पुढे पाहिलं आपण संपत्ती आणि संपत्तीची काही वैशिष्ट्ये. लेक्चर आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
लेक्चर संपूर्ण पहा आणि लेक्चरच्या मध्ये ज्या काही कन्सेप्ट सांगितल्या आहे त्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्सवर पोस्ट करा. धन्यवाद.